नमस्कार. मी आर पी गवल, ड्रेस मेकिंग ITI सांगोला. तर आज आपण पाहूया गाऊनचा डायग्राम कसा काढायचा. तर ह्याची मापे आहेत आपण सेंटीमीटरमध्ये घेतलेली आहेत. छाती आहे 76, पूर्ण उंची 100, योक उंची 18, शोल्डर 14, बाही 20, दंडगेर 24. तर ह्याची मापं मोठी असल्यामुळे आपण स्केल घेऊया एकास 6. स्केल एकास 6. तर स्केलच्या सेंटीमीटरच्या साहाय्याने आपण एकास 6 हा स्केल वापरूया. 0 ते 1 योक उंची प्लस 1.5 सेंटीमीटर. योक उंची आहे आपली 18. 18 प्लस 1.5 19.5. 0 ते 1 19.5. शून्य ते 2 शोल्डर प्लस 1 सेंटीमीटर. शोल्डर आहे 14. 14 प्लस 1 15. 0 ते 2 15. 2 3 1 काटकोन करा. अशा पद्धतीने आपण 2 3 1 काटकोन करूया. तीन ते 4 2.5 सेंटीमीटर बाहेर. इथं हा 3 बिंदू इकडे घेऊन या ठिकाणी 3 ते 4 2.5 सेंटीमीटर बाहेर. दोन ते 5 1.5 सेंटीमीटर शोल्डर उतार. 2 ते 5 1.5 सेंटीमीटर शोल्डर उतार. शून्य ते 6 छातीचा 12वा प्लस 1 सेंटीमीटर. छाती किती आहे 76. 76चा 12वा आला 6.25. 6.25 प्लस 1 7.25. 0 ते 6 7.25. इथं 7.25. 0 ते 6. 0 ते 7 2 सेंटीमीटर मागील गळा उंची. 6 ते 7 मागील गळ्याचा आकार. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने अशा पद्धतीने मागील गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि 6 ते 5 शोल्डर जोडायचं आहे. ओके. 6 ते 5 ते 4 मागील मुंड्याचा आकार. शून्य ते 8 छातीचा 12वा प्लस पुढील गळा उंची. छातीचा 12वा आलाय आपला 6.25. 6.25 प्लस 1 7.25. 7.25. 0 ते 8. 6 ते 8 पुढील गळ्याचा आकार. 2 ते 3 5 ते 3 पुढील मुंड्याचा आकार. शून्य ते 1 कापडाची घडी. फोल्ड. अशा पद्धतीने फ्रंट अँड बॅक हा झाला योक. आता पाहूया घेर.
आता घेर काढताना घेर उंची प्लस 1.5 सेंटीमीटर आहे, पण आपल्याकडे घेर उंची दिलेली नसल्यामुळे पूर्ण उंचीमधनं आपण योग उंची वजा करायची. पूर्ण उंची आहे 100, 100मधनं 18 वजा केले की आपल्याला मिळतात 82. 82 प्लस 1.5 83.50. तर घेर उंची आली आपली 83.50. इथं आपल्याकडे पूर्ण स्केल नसल्यामुळे पहिले 50 आणि नंतर ना 43. तेहतीस घ्यायची. हे झाले 83.5. 0 ते 1. 0 ते 2 तळपट्टीसाठी 5 सेंटीमीटर. 0 ते 2 तळपट्टीसाठी 5 सेंटीमीटर. 0 ते 3 छातीचा अर्धा. आपली छाती आहे 76. 76च्या निम्म 0 ते 3 छातीचा अर्धा. छातीचा अर्धा आला आपल्याला 38. 0 ते 3. 2 3 4 1 काटकोन करा. 3 4 1 काटकोन करा. अशा पद्धतीने 38 घेऊन खालीही 3 4 1 अशा पद्धतीने काटकोन करायचे आणि तळपट्टी ही ओढायची. त्यानंतर 3 ते 6 2 सेंटीमीटर खाली. 3 ते 6 2 सेंटीमीटर खाली. 3 ते 7 2 सेंटीमीटर आत. 3 ते 7 2 सेंटीमीटर आत. 7 ते 8 1.5 सेंटीमीटर आत. 7 ते 8 पण 1.5 सेंटीमीटर आत. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने 7 ते 6 मागील मुंड्याचा आकार आणि 8 ते 6 पुढील मुंड्याचा आकार आणि 0 ते 1 कापडाची घडी. हा झाला घेर आणि खाली ही तळपट्टी असल्यामुळे ह्या डॉट डॉट रेषांनी तळपट्टी दाखवायची. आता आपण ह्याच्यावरती मापी लिहूया. घेर उंची प्लस 1.5 आणि हा छातीचा अर्धा आणि इथं 2 इथं 2 आणि खालची तळपट्टी आहे आपली 5 सेंटीमीटरची. आणि ह्या योग उंचीची पण मापे ह्यावर लिहायची आहेत. 0 ते 1 योग उंची प्लस 1.5 सेंटीमीटर आणि शोल्डर प्लस 1 आणि 3 ते 4 2.5 सेंटीमीटर आणि 0 ते 6 छातीचा 12वा प्लस 1. छातीचा 12वा प्लस 1 आणि इथे 2 आणि इथे छातीचा 12वा प्लस 1. अशा पद्धतीने मापे लिहून घ्यायची आहेत. आता आपण स्लीवची आकृती काढूया. 0 ते 1 बाही लांबी प्लस 2.5 सेंटीमीटर. 0 ते 1 बाही लांबी प्लस 2.5. आपली बाही आहे किती 20. 20 प्लस 2.5 22.5. साडे 22. 0 ते 1. 0 ते 2 छाती चौथा प्लस 5 सेंटीमीटर. छाती चौथा आला आपला 76चा चौथा 19. 19 प्लस 5 24. हे 24.
0 ते 2, 2 3 1 काटकोन करा. 24 हा खाली घेऊन 2 3 1 काटकोन करायचं. 4 ते 5 छातीचा 12वा प्लस 1.5 सेंटीमीटर. छातीचा 12वा आला आपला 6.25, 6.25 प्लस 1.5 पावणे 8. पावणे 8ला खूण करायची. 2 ते 4 आणि नंतर 5 ते 6 छातीचा 12वा मायनस 1.5 आहे. मग छातीचा 12वा आला 6.25 मायनस 1.5 पावणे 5. तर हे पावणे 5 घेताना आपण आकार देण्यासाठी ॲडजस्ट करण्यासाठी फक्त कोण करून ठेवायची. या ठिकाणी 5 हा बिंदू द्यायचा आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने 0 ते 4 हा नराचा आकार आणि नंतर हा मादीचा आकार. अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार द्यायचा. 3 ते 4 1 सेंटीमीटर वर, इथून 1 सेंटीमीटर वर घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी फ्रेंच कर्वच्या साहाय्याने तळाचा आकार द्यायचा. 0 ते 1 कापडाची घडी. इथं फोल्ड. ही झाली स्लीव. आता ह्याची मापे लिहायची. ह्याच्यावर लेंथ प्लस 2.5 आणि हा छातीचा 4था प्लस 5 आणि हा छातीचा 12वा प्लस 1.5 आणि हे छातीचा 12वा मायनस 1.5. अशा पद्धतीने ही स्लीव झालेली आहे आणि ह्याची मापे लिहिल्यानंतर या ठिकाणी फुग्याची बाई असल्यामुळे अशा पद्धतीने चुन्या दाखवायच्या आहेत. हा झाला गाऊन. अशा पद्धतीने गाऊनचा डायग्राम काढायचा आहे.